मॅचला सुरुवात होते. सचिन आणि रवीच्या माहितीसाठी दोन्ही एंडनी स्पर्धा खेळली जाईल, लक्षात घ्या. 2 षटक पॉवर प्ले असतील. चेंडू कधी हरवला फुटला लक्षात घ्या, नवीनच मिळेल. दोन्ही कॅप्टन साई आणि श्याम, चेंडू कधी हरवला फुटला, 4थ्या षटकात जरी चेंडू हरवला तुम्हाला नवीनच मिळणार आहे, लक्षात घ्या. एक चांगली स्पर्धा, सुसज्ज क्रीडांगण. आता हल्ली क्रीडांगण बाळू पाटील राहिली नाही आहेत, मात्र हे चांगलं क्रीडांगण आहे आणि चांगली खेळपट्टी. खास करून ज्यावेळी आपण आलो खेळपट्टी खूप टणक दिसते, त्यामुळे कदाचित या खेळपट्टीवर गोलंदाजांनाही मदत मिळेल. आणि ऐकूया पहिल्या सत्रासाठी बाळू पाटील यांचा आवाज. धन्यवाद. ठिकाणीतून पुण्यात आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. अतिशय चांगली स्पर्धा, एक दिवसीय स्पर्धा, पण ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहू शकता. प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच देखील आपण खूप चांगली ट्रॉफी, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीसाठी देखील ट्रॉफी आहे. गोलंदाजी मार्क होतो साई. गेल्या वर्षीचा विचार केला तर 2024च्या पहिल्या अंगामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली, पण त्याच्या समोर तितकाच चांगला बॅटर आहे तो म्हणजे रवी भोईर आणि सचिन भोईर. ही भोईर बंधूची जोडी ऑफ साईडला, याचे तशन गली पॉइंट कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, ऑन साईडला शॉर्ट पॉइंट लेग, शॉर्ट लेग, एक क्षेत्रक्षण शॉर्ट मिड विकेटला आणि वाईडिश लॉंग ऑनला आपण बळीरामला पाहू शकता. नेक्स्ट मॅच असणारे आपण तर भाल 40+ विपक्ष जोडमुली 40+, दोन्ही संघ इथे आले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सोमनाथ भोईर देखील सामना एन्जॉय करतात आमच्या व्यासपीठावर, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. किशोरचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करू. अजय पाटील असतील त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करू. जाऊया मॅचच्या दिशेने, सामना सुरू होतोय. गेम इज ऑन. साई गोलंदाजी मार्कवर, जर्सी क्रमांक आपण बघितले तर 421 साई. फुलटॉस आहे, यावेळेला अपील केलं गेलंय, पण जोपर्यंत चेंडू फील्ड होईल. इथे काय झालं मैदानावर, अपील स्ट्रॉंग झालंय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते बघा. पहिला चेंडू आणि अशोक पाटील आपण लगेच पहिल्या चेंडूवर मॅच रेफरीची आपण मदत घेतली जाणार आहे. इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आहे. दिनेश काटे आहेत आमचे तिसरे पंच. किशोर चलीचा वापर आहे ना, तिचा झाला पण पाहिजे, कारण महत्वाची विकेट आहे समोर. सचिन भोईर आहे, त्यामुळे बघा लगेच पंचांनी देखील तिसऱ्या पंचांची मदत घेण्याचे ठरवलं. डिसिजन पेंडिंग आहे, त्यामुळे किशोर आम्ही त्याच्याकडे बघतच नाही लाईव्ह वाल्याकडे. यस, नोट आउट. गुड डिसिजन. दिनेश काटे आणि त्यांचे सहकारी सचिन बाहेर बचावलेत. तर का मालिकावीरचा आपण तर खेळाडू ठरला होता, मालिकावीर आपण तर नारिली 40+ चषक मध्ये तोच खेळाडू धावपात होता. एक नामी संधी होती, खातं उघडलं जातंय. उंबारली 40+, कधी उंबारली 40+. साई गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म राऊंड कडनं मारा करतो स्ट्रायकला सचिन भोईरला आपण पाहू शकता. हो, चांगला चेंडू यावेळेला चिप शॉट बघायला मिळाला. मिड ऑन फॉर चेंडू चाललाय लॉंग ऑनला, क्षेत्र वाईडिश लॉंग ऑन, एकच धाव. कुट्रो बहिराम आहे बघा. रवीचा योग्य डिसिजन होता, अन्यथा कोणाला तरी एकाला बाद व्हावं लागलं असतं. रवीने पाहिलं ना चेंडू फील्ड होतोय, त्यामुळे त्याला माहिती आहे की एका धाव समाधान मानणं फार गरजेचं आहे. रनआउटची विकेट म्हणजे आपण विपक्ष संघाला विकेट बहाल करतो. साई पुणेला गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म राऊंड कडनं मारा करतो स्ट्रायकल रवी. हो, बॅकफुटर जाऊन कट करायचा होता यावेळेला. हे फेवरेट फटके आहेत. रवी बहुतेक वेळा या फटक्यातून धावा मिळवतो, पण आता मात्र डॉट चेंडू जातोय. पंचांकडे पाहिलं तर पंच आपण पाहू शकता श्रीनाथ पाटील मॅन फ्रॉम नागाव, एक अतिशय चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत नागाव 40+चे. साई पुण्याचा गोलंदाजी मार्कवर, वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन आलाय. चेंज ऑफ पेस, लेग ब्रेक बघायला मिळालाय. पडल्या चेंडूला बाहेर काढलाय. उंबारली संघाला जास्त धावा करावा लागणार आहेत. उंबारली 40+, कारण 5 धावांची पेनल्टी देखील आहे. त्यामुळे या दोन फलंदाजांना ठाऊक असेल जर या षटकात आल्या नाही धावा, पुढच्या षटकात ते करू शकतात, कारण काय एवढी गुणवत्ता एवढी ताकद या दोन बॅटरकडे. साई राईट राऊंड कडे मारा करतोय. हा चेंडू फटका चांगला आहे, बळीराम आहे तिथे वाईडिश लॉंगनला, चूक होणार नाहीये. बिग विकेट, बॅटर बाद.
आहे तिथे, कारण का हवा नाहीये मैदानात जराही. कदाचित रवी नाराज होतोय, झड पौलानी मैदान सोडतोय, कारण का 5 धावांची पॅनल्टी देखील आहे. क्रिकेट म्हटलं तर असं होतच असतं. अप अँड डाऊन आपल्या नेहमी आपल्याला बघायला मिळत आहेत. एका स्पर्धेत जर आपण मालिका ठरला, दुसऱ्या स्पर्धेत आपण अपयशी देखील ठरू शकतात. अपयश तुम्हाला धुवावं लागणार. आता 2 बंधू श्याम आणि आपण मित्र सचिन, छोटे मिया बडे मिया मैदानावर आपण पाहू शकता. आता चांगली भागीदारी करावी लागणार आहे. दोघांकडे प्रचंड गुणवत्ता आहे, ती गुणवत्ता आता सिद्ध करावी लागणार आहे. साई पुणे गोलंदाजी मार्कवर. या सीझनचा विचार केला अशोक पाटील तर पहिली फायनल देखील त्यांनी नारिवली फुटी प्लसची मारलेली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आत्मविश्वास भरपूर आहे, पण आत्मविश्वास त्यांना अजूनही जर दुगणा करायचा असेल तर त्यासाठी धावा कराव्या लागणार आहेत. साई पुणे गोलंदाजी मार्कवर. राईट राऊंड द गेटनं मारा करतोय. ओ चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू होता, खूप चांगला चेंडू. थोडासा आपण पाहिजे कट करायचा होता चेंडू, पडल्यानंतर ना थोडासा अँगल बदलतो, काठा बदलतो. डॉट चेंडूची समाप्ती दे. एक अतिशय वाजवी षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्ती दर 1 बॅटर बाद. उंबारली फुट प्लस संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त अशोक पाटील 2. जर गोलंदाजी आवडली तर साईसाठी एकदा टाळ्या झाल्याच पाहिजेत. पॉवर प्ले मध्ये काय गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी. अशोक पाटील मित्र म्हणेल ना, आता उंबारली संघाने पहिल्या षटकात काय केलं हे महत्वाचं नाहीये, आता करायचंय. कारण दोन्हींनी स्पर्धा आहे, त्यामुळे सचिन भुईर शेवटपर्यंत थांबला तर इथूनही 50+ धावा होतील. इतकी ताकद, इतकी गुणवत्ता आहे. तर अशोक पाटील आताच आमच्या माहितीनुसार आपण जर बघितलं तर आमची मेमरी जर चांगली असेल तर मालिकावीर देखील हा खेळाडू ठरला होता. त्यामुळे तोच आत्मविश्वास त्याला प्राप्त करायचा आहे की मी करू शकतोय शेवटपर्यंत थांबलो तर. गोलंदाजी वारकर कोण येतो पाहायचा आता. दिलीप पाटील. 2 दिलीप पाटील आहेत, दोन्ही पाटील आहेत. त्यामुळे दिलीप आहे, फिरकीचा जादूगर आलाय. P2 मध्ये आता पाहायचं कशा प्रकारे इथून गोलंदाजी करतो. श्याम भोईरला पण ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला आपण दिलीपला पाहू शकता, स्क्वेअर लेगला आपण पप्पूला पाहू शकता. पप्पूने देखील रेग्युलर क्रिकेट भरपूर खेळला. आता 40 प्लसच्या माध्यमातून पुन्हा एकदा तो मैदानात उतरलाय, दुसरी स्पर्धा खेळतोय. एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. साईला वाईडिश लॉंग ऑनला आपण पाहू शकतो, थोडंसं डीप मध्ये ऑफ साईडला शॉर्ट टर्मॅन, एक क्षेत्रक्षण गली बॅकवर्ड पॉईंट. चांगला चेंडू होता, ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं, पण चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती ते अनिल बॅकवर्ड पॉईंटला एक क्षेत्रक्षण पॉईंट मध्ये आपण पाहू शकता. आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहू शकता बळीराम, 40 प्लस संघटनेचे अध्यक्ष, त्यांच्या बरोबर कटआउटच्या बाजूला दिलीप. ओ चांगला चेंडू बॅक पुढे गेलाय, कट केलाय. हनुमान बघा काय क्षेत्ररक्षण करतोय. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलला, फेकी केली गली मधनं. एकने आपण म्हणतो सचिनची धावसंख्या होते 1 आणि संघाची धावसंख्या होते 3. दिलीप पुणेचा गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड ओव्हर देकडनं मारा करतो खार्डीगाव एंड कडून. तुळशीराम माळी आणि आपण श्रीनाथ पाटीलला पंचांच्या भूमिकेत पाहू शकता. शॉर्ट ऑफ चेंडू हुक केलाय, लीडिंग एज झेलची शक्यता आहे. दिलीप पाटील काय करतोय, झेल सुटला. यावेळेला चेंडू वेगाने चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. 2 धाव पूर्ण केल्या. सचिनने कॉल दिलाय, गुड रनिंग बिटवीन द विकेट. कॉर्डिनेशन फार चांगलं आहे दोघा भावांमध्ये. कॉल दिला लगेच, श्यामने क्रीज सोडली. हुक करायचा चेंडू व्यवस्थित मिडल झाला नव्हता, पण 3 धावा आल्यात, महत्वपूर्ण धावा आल्यात. आता उंबरल्या धावा कशा हे महत्वाचं नाहीये, धावा येणं फार गरजेचं आहे. कुठला शॉट होता ते महत्वाचं नाहीये. दर्शक धाव फलकात अशोक पाटील मला माहिती आहे. दिलीप लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. ओव्हर लेफ्ट केलाय, क्षेत्रशंगडून झाली चूक. आणि हा नशिबाचा आपण म्हणले तर चौकार येतोय. पंच वाईटची खून करतो म्हणजे पंजा बोनस. म्हणजे मला वाटतं जी 5 धावांची पॅनल्टी लागली ना, आता नितीन तिची कुठेतरी फिटूस होत आहेत. नशिबाची साथ पाहिजे. राजेश हा चेंडू अडवता आला, थर्डमॅनला चांगला क्षेत्ररक्षक आहे नितीन पाटील. कदाचित त्यांची नजर नसावी चेंडूवरती. दिलीप शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पंच केला. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरवरनं चेंडू वेगाने चालला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये. 1 धाव मिळते. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता. यावेळेला अशोक पाटील आम्हाला माहिती येत आहेत. दुहेरी अंक मध्ये धावा झाल्यात, 12 धावा. दिलीप लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार करतो. स्ट्राईकला श्याम. हो बॅक पुढे गेला, कट केला. हनुमान आहे तिथे. प्रयत्न खूप चांगले केले. प्रयत्न आवडले त्या टाळ्या होते हनुमानसाठी. नाही थोडस दुखापतग्रस्त आहेत, पण दुखापतीवर मात करून मैदानात उतरलेत. बँडेड हाताला आहे. नाही गावासाठी खेळतात ना क्रिकेट, त्यामुळे ह्या गोष्टी होणारच. दिलीप तू सचिन. ओ ड्राईव्ह करायचा होता. यावेळेला वाईड यॉर्करचा वापर केला. ड्रिल करून नको, षटक संपतंय. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. जर आपण 5 धावा वगळता चांगलं षटक राहिलंय. या षटकात धावाला तब्बल अशोक पाटील आम्हाला माहिती आहे. षटक संपल्यात, 2 धावा झाल्यात तब्बल 13.
आता दिलीपचं एक षटक झालंय, साईचं एक षटक झालं. त्या पायचा कोण येतोय गोलंदाज, साई कंटिन्यू करतोय की आपण दुसऱ्या गोलंदाजाचा वापर केला. नितीन देखील आहे, पप्पू देखील एक चांगला गोलंदाज आहे, बळीराम आहे, ऑप्शन भरपूर आहेत. नितीन पाटील येतोय सिनियर, याच किसन नाहीये संघामध्ये. काल त्यांचा देखील वाढदिवस आपण बघितला, काल त्यांचा वाढदिवस होता. नाही, वाढदिवस म्हणजे आपण जर बघितलं ना, अशोक पाटील आपल्या आयुष्यातील एक दिवस कमी. काही जवान होतात, काही जण आपण म्हणजे तर म्हातारपणाकडे वाटचाल करतात, काही जण तरुणपणातून आपण पुढे जातात. क्या बात आहे. हा बघा सराव, चालू होता त्यामुळे थोडासा चेंडू उंचावरून गेलाय, काही हरकत नाहीये. सराव करणं देखील गरजेचं आहे. तुमची बॉडी थोडंसं वॉर्मअप करणं फार गरजेचं आहे. 13 धावा दिल्यात अशोक पाटील. आता 2 षटकांचा खेळ संपलाय, 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. सीताराम पाटील देखील आपण खूप चांगलं क्रिकेट खेळला होता धारिवलीच्या स्पर्धेमध्ये. ऑन साइडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट फाईन लेग स्कोअरला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. मिड विकेटला एक लॉंग ऑनला डीप मध्ये क्षेत्ररक्षण, ऑफ साइडला शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. स्वीपक कव्हरला डीप मध्ये, एक्स्ट्रा कव्हरला आणि एक लॉंग ऑफला डीप मध्ये अनिल पाटील या संघाचा सर्वात आक्रमक बॅटर. हा चेंडू पडल्यानंतर जास्त बाहेर निघालाय. पंच मात्र भीष्मासारखे तटस्थ उभे आहेत, कोणत्या प्रकारची खूण करत नाहीत. सचिन सांगतायत बंधुराजाला की तुला स्क्वेअर कट करायचा, हा चेंडू सोडून द्यायचा नव्हता. श्यामला वाटलं की कदाचित हा चेंडू वाईड असेल. नितीन पुढे गोलंदाजी मार्कवर आमच्या समाजक शाईन कडून राईट आर्म ओव्हर द घटना मारा करतायत. चेंडू पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, डॉट चेंडूची समाप्ती होते. श्याम भोईर जास्त खेळासाठी जाणला तर तो खेळ होत नाहीये. कदाचित मानसिक दडपण असावं. मी तर म्हणेल दडपण झुगारून तुम्ही क्रिकेट खेळा, तरच तुम्ही मैदानात 100% कमिटमेंट देऊ शकता. नितीन पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द घटना मार्कवर टाकला श्याम भोईर. 2 बलाढ्य संघांमधील मॅच. हा चेंडू पूल केला, चेंडू चालला याला मिड विकेटला वाईट लॉंगला क्षेत्ररक्षक आहे तिथे बळीराम. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. बघा थोडीशी तब्येत ठीक नाहीये, पण गावासाठी क्रिकेट खेळायचं ना, त्यामुळे दुखापती आणि तब्येतीवर मात करून प्रथमोपचार झाला घेऊन लगेच मैदानात आल्यात ते. बस संख्या आपण पाहू शकतो 14. नितीन 30 षटकात पुढचा चेंडू वैयक्तिक पहिला संघात 30 षटक टाकायला सचिन. हा चेंडू पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, डॉट चेंडूची समाप्ती. काय गोलंदाजी केली जाते बघा ना. जो क्षेत्र आहे ना सचिनचा फेवरेट, तिथून मात्र त्याला तशा प्रकारचे चेंडू फेकत आहेत का सचिन. ऑफ साइडला देखील खूप स्ट्रॉंग बॅटिंग करतो, लेग साइडला देखील स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून भरपूर चांगले फटके खेळतो. पुणे गोलंदाजी मार्कवर नितीन राईट आर्म ओव्हर द घटना मारा करतो टाकला सचिन भोईर. हा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा डॉट चेंडू समाप्ती. काय गोलंदाजी केली बघा नितीन पाटीलने, वेल्लेप केलाय. खूप चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. साईने सुरुवात खूप चांगली करून दिली. जरी आपण तर दिलीपच्या षटकात धावा आल्या असेल पण काय हरकत नाही. आपण तर बाईच्या स्वरूपात देखील पंजा आला होता, वाईटच्या स्वरूपात एकूण 5 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात आले होते. नितीन आपण स्विच हिट केला यावेळेला. थर्ड मॅन गलीमधनं चेंडू थर्ड मॅन सीमारेषा पारतोय, चौकार. हाल 40+ आणि जुळणेमुळी 40+ संघाचे संघनायक आमच्या मुख्य व्यासपीठाकडे जाऊया. आपण बघितलं तर टॉस देखील आपण त्यांच्या दरम्यान करू, पण तत्पूर्वी जाता आपण डीजे मास्टरकडे जाऊया. त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत विनोदला देखील आपण पाहू शकता की जे खेळाडूंना जलपान करण्यासाठी मैदानात जातात. कारण पाणी अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येक खेळाडूंना एक सूचना असणार आहे की आपण सामना सुरू होण्यापूर्वी कोणत्या तरी प्रकारचा आपण काहीतरी खाऊन घ्या, नाश्ता करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ऊर्जा प्राप्त होईल. मैदानात गेलं चक्कर येणार नाही, कोणत्याही प्रकारचे मळमळ होणार नाही. 12 मिनिटात 3 षटकं फेकले आहेत. त्यामुळे देसाई संघाला आम्ही धन्यवाद देऊ, कारण जो वेळ वाया गेला होता तो वेळ त्यांनी भरून काढला. जाऊया डीजे मास्टर त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत.
उंबारली संघ प्रथमच जेव्हापासून 40+ खेळायला आलाय तेव्हापासून मी बघितलं की पहिल्यांदा त्यांच्याकडे 9 चेंडू डॉट गेलेत 18 मधले. नाही तर हा संघ असा आहे की 18 मध्ये डबल करतो, त्याच्यापेक्षा पण जास्त करतो. पण काय गोलंदाजी केली, कौतुक करेल मी आपण देसाई 40+ संघाची. तर प्रत्येक संघाला ट्रॉफीकडे पाहिलं तर ही ट्रॉफी आपल्या गावात जावी, आपल्या संघाने जिंकावी असं वाटतंय. चला भाल 40+ आणि जुळंबोलीचे दोन्ही संघ नायक, दोन्ही संघ इथे उपस्थित, त्यांचं हार्दिक स्वागत करूया. दुसऱ्या स्पेलमध्ये दिलीप खारडीगाव एंडकडून स्ट्राईक केला. तर श्याम 18 चेंडू मध्ये काय झालं ते महत्वाचं, आता 12 चेंडू मध्ये करायचंय. हा चेंडू ऑन साईडला लिडिंग आहे, झेलची शक्यता आहे, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, स्वीप करायचं तर यावेळेला पप्पू येतोय. लॉंग लेड आणि फाईन लीगच्या मध्ये जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. उपयुक्त धावा आहेत अशोक पाटील या संख्या 10 फलकर आपण पाहू शकता. यावेळेला 20 धावा अशोक पाटील. अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी आहे, काही होऊ शकतं. 11 मध्ये डबल टिबल येऊ शकतात, डबल केलं तर 22 होतील. दिलीप आज चेंडू ड्राईव्ह करायचा होता, पडल्यानंतर बघा ना चेंडू काय बाहेर निघतोय. अँगल बनवून गोलंदाजी करतायत, बाहेर काढतात उजव्या हाताच्या बॅटरला. आपण बघितलं तर स्वतः लेफ्ट आहेत दिलीप. हा चेंडू ऑन साइडला आडव्या बॅटने पूल केलाय, चेंडू चालला. यावेळेला आपण बघितलं तर मिड विकेट सीमारेषा बाहेर. मच नीडेड उपयुक्त षटकार. शिवाजी जोशी देखील बघा आनंद घेत आहेत, क्रिकेटचा संगीताचा आनंद घेत आहेत. दिलीप लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय, फटका सुरेख आउट आहे इनसाइड आउटचा. क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून झाली चूक, एक धाव कंप्लीट केली पाहिजे. 2 होतात का? सचिन वेगाने धावत आहेत, गुड रनिंग बिटवीन द विकेट. जितूचं कौतुक करेल बघा किती वेगाने गेलाय चेंडूवरती. धावसंख्या 10 फलकारती पाहू शकता आपण. अशोक पाटील आम्हाला माहिती आहेत 28. अशोक पाटील 2 चेंडू मध्ये 8 धावा आल्या आहेत. चांगली धाव आता राखायला सुरुवात केली आहे, कारण ह्यानंतर एक षटक असणार आहे. दिलीप लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, पडल्यानंतर थोडासा बाहेर काढला. यावेळेला चांगली गोलंदाजी बघायला मिळते, कमबॅक चांगलं होतं. 2 चेंडूच्या तुलनेने हा चेंडू अशोक पाटील खूप चांगला होता. दिलीप फिरकी आहे, गोलंदाज आहेत, खेळपट्टी देखील खेळ चांगला चेंडू होता. यष्टीरक्षक बेडी झाला. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती, ते 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता. गावदेवी उंबारली 40+ संघ प्रथम आपण तर बॅटिंग करतोय. धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता. यावेळेला 28. अशोक पाटील या षटकात आपण पाहू शकता धावा आल्या तब्बल 10 आल्यात. अशोक पाटील पहिल्या षटकाचा विचार केला तर साईने खूप चांगली गोलंदाजी केली, 2 धावा दिल्या, 1 गडी बाद केला. त्यानंतर आपण पाहिले तर नितीन दिलीप पाटील त्याने 11 धावा दिल्या. त्यानंतर आपण नितीन 5 धावा दिल्या. त्याबरोबर दिलीप पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेल मध्ये आला, त्याने धावा तब्बल 10. म्हणजे जर विचार केला दिलीपचा तर एकही विकेट त्याला मिळाला नाही. 21 धावा दिल्यात. अंतिम षटक आता कोण घेऊन तो पाहिजे? बळीराम तर नाही वापर करत, कुणाचा वापर करतात आता? पप्पू सचिन आहे त्यांचं नाव, नाही पप्पूचं नाव सचिन हे दादा मला माहिती पडलं. पप्पू देखील खूप नावाने ते परिचित आहेत. सचिन चांगला क्रिकेटर आहे, अष्टपैलू खेळाडू, बऱ्याच वर्ष आपण रेग्युलर संघासाठी खेळले, बॅटिंग देखील खूप चांगली करतो. सचिन म्हात्रे, सचिनवर सचिन आता बघायला मिळेल. अंतिम षटक स्लॉगवरचा हाणामारीचा षटक, लोअर फुलका चेंडू डाऊन दी ग्राउंड, फटका खूप चांगला आहे. साही पाहतच राहिला, काय वेगाने चेंडू गेलाय सीमारेषा पार, चौकार. माहिती 32. अशोक पाटील अशा धावा येणं फार गरजेचं आहे. तर वाडीश लॉंगॉनला आपण मिड विकेट क्षेत्रामध्ये होते ते आणि डीप मध्ये लॉंग ऑनला होते, पण बळीराम किंवा साईने एकाला कॉल देणं फार गरजेचं. चेंडू अडला असता. सचिन राऊंड देखील मारा करतो आमच्या समालोचक कक्षांकडून. स्ट्राईकला सचिन भोईर, चांगला चेंडू फ्लिक केलाय, बॉटमॅनचा स्ट्रॉंग वापर केलाय, चेंडूला पाठवून दिलाय वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा बार, षटकार.
हे क्रिकेट खेळच असा आहे ना अशोक पाटील, जरी तुम्हाला 4 षटकात धावा नाही, एका षटकात अशा धावा येतील की तुम्हाला 3 षटकाची कसर भरू काढू शकतात. त्यामुळे सचिनला थोडंसं सूचना करतोय, नितीन सांगतोय कशा बाजूला गोलंदाजी करायची. ओव्हर पिच शॉर्ट ऑफ लेंथची गोलंदाजी केली तर त्याच्या सचिन भोईर तुटून पडेल. जबरदस्त बॅटिंग करतोय पाठीरा की आपण पाहू शकता. रेग्युलरचे खेळाडू सोमनाथ भोईर देखील खुश आहेत. हे सपोर्ट पाहिजे अशोक पाटील रेग्युलर खेळाडूंचं, किंवा रेग्युलर खेळाडू जेव्हा खेळतात तेव्हा 40 प्लसचे खेळाडू देखील गेले होते मॅच बघायला आपण मित्र नागरीच्या मैदानात. 30 धावा. सचिन पाहिजे आता कमबॅक करतोय का? सचिन भोईर आक्रमक रूप धारण केलंय. चेंडू यावेळेला आपण पडल्यानंतर खाली राहिलाय थोडासा आणि बाहेर काढलाय. डॉट चेंडूची समाप्ती ते सचिन भोईरला पुन्हा एकदा मिड विकेट क्लिअर करायचं होतं यावेळेला. 3 चेंडूचा अजूनही खेळ बाकी. 38 धावा झालेत. सचिन उर्फ पप्पू राईट राऊंड गटा मारा करतोय. हा चेंडू फटका सुरेख आहे. ओव्हर पिच मिळाला, पाठीन दिलाय चेंडूला. लॉंग ऑन सी मारशा बार षटकार. आई गावदेवी ईश्वरी 11. सोमनाथ भोईर यांच्या कन्येचं नाव आहे, कारण भरपूर वेळा हा संघ या नावाने खेळतो. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकतो. 44. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून जर एखाद मोठा फटका आला तर 50 प्लस धावा होतील. सचिन पुन्हा एकदा स्ट्रेट बॅटने सरळ फेकून दिलाय. लॉंग ऑन सी मा रेषे पार षटकार. 50 धावा. टाळ्या होऊन दे जरा गावदेवी ईश्वरी उंबारली 40 प्लस संघासाठी. जबरदस्त बॅटिंग. अशोक पाटील सलग 3 चेंडू 3 षटकार मारले आहेत. मगाशीच म्हणाल सचिन भोईर शेवटपर्यंत थांबला ना, कारण का मालिकावीर ठरला होता नागरीच्या स्पर्धेत. तो आत्मविश्वास त्याला आता मिळालाय. अंतिम चेंडू शेवट गोल करतो का पाहिजे सचिन. तू सचिन पुन्हा एकदा बॅटने पाठवून दिलाय. सलग 3 चेंडू 3 षटकार. सचिन भोईरची बॅटिंग आउट. एकदा टाळ्या वाजल्या पाहिजेत. धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता. गावदेवी ईश्वरी 11 उंबारली 40 प्लस संघाची धावसंख्या आपण पाहू शकता यावेळेला 56. या षटकात आपण बघितले तर एकूण षटकार आल्यात 4, पण सलग राजेश जर विचार केला 3 चेंडू 3 षटकार. या षटकात जबरदस्त बॅटिंग झाली. तब्बल धावा आल्यात. अशोक पाटील मला सांगतात की 4 षटकात 28 तर एका षटकात 28. सचिनची बॅटिंग आउट एकदा टाळ्या होऊन जाते. काय बॅटिंग केली जबरदस्त. टॉस देखील आम्ही करणार आहोत. चला भाल 40 प्लस संघाचे संघनायक, जुळणेमोली 40 प्लस संघाचे संघनायक टॉस साठी या. नितीन जोशी देखील आहेत. आपण पाहू शकता अमित पाटील देखील आहेत आणि अजय पाटील आज खास मला वाटतं सामना पाहायला आल्यात. संजय अलिपकर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करू. संजय अलिपकर साहेब या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करू. एका बाजूला जर विचार केला तर जुळणेमोली, दुसऱ्या बाजूला बाल 40 प्लस. हॅलो चेक 1 2 3 हॅलो चेक हॅलो. चला टॉस साठी या. नितीन 1 मिनिट. हॅलो चेक 1 2 3 हॅलो चेक 1 2 3 हॅलो चेक. धन्यवाद. टॉस करायचं. तर टॉस जिंकला आपण तो भाल संघ. एक वेगळी संकल्पना देखील आपण बघतोय. चालेल काही हरकत नाही. आपण कोल्ड्रिंक आणि आपण आपला फ्रूट स्वीकारायचा. दोन्ही संघांना विनंती करतोय. भाल संघाने टॉस जिंकलाय. ठेवलेला आहे. तर टॉस बॉक्स आपण झालेला आहे. टॉस झालेला आहे. टॉस जिंकला देखील. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये सज्जत नितीन का. धन्यवाद.
आवाज तुम्ही पहिल्या सत्रामध्ये ऐकला. महाराष्ट्राच्या आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्याला वंदन करून ही स्पर्धा तुम्ही पाहतात. अलीमकर 11 क्रिकेट संघ शिलगाव आयोजित शिलगाव चषक 2024. यावर्षी 2024-25 जर सीझन आपण पाहिलं तर संघटनेच्या माध्यमातून थोडीशी प्रवेश फी सुद्धा कमी करण्यात आली. सुरुवातीला मागच्या वर्षी आपण पाहिलं तर 7,500 रुपये प्रवेश फी होती. यावर्षी 6,000 रुपये प्रवेश फी. हा एक बदल यावर्षी तुम्हाला पाहायला मिळतोय. कोणताही संघ उपस्थित राहिला नाही तर त्यांना नक्कीच प्रवेश फी द्यावी लागेल. हा नियम या संघटनेमध्ये नेहमीच तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिलं सत्र आपण पाहिलं उंबारली पोटी बस थोडासा अडचणीत होता. 4 षटकात बाळूंनी उल्लेख केला की 28 होत्या, एका षटकात 28 आल्या, त्यामुळे 56 झाल्यात. मात्र 5 धावांचा बोनस मिळणार आहे ओव्हर संपल्यानंतर देसाई पोटी बस संघाला. 30 चेंडूपैकी बघा 13 चेंडू डॉटही गेलेत उंबारली संघाकडून, म्हणजे 17 बॉलमध्येच 56 गेलेत. फॉर्च्युन इव्हेंट लाईव्ह होता नारळीला आणि मला कृष्णा आमचे जे मित्र आहेत कृष्णा म्हात्रे फॉर्च्युन इव्हेंटचे फाउंडर त्यांनी मदन पाटील यांचे 2 व्हिडिओ मला लगेच पाठवल्या. मदन सुरुवातीपासून भाऊ आमच्या आज गावात असायचे आणि क्रिकेट हा त्यांचा आवडता खेळ आहे. पेंढारकरच्या मैदानात सर्वात लांब षटकार भाऊ कोणी मारला असेल तर मदन पाटील. मला आजही आठवले त्यावेळी आम्ही समालोचन सुद्धा करत नव्हतो. वळूया मॅचच्या दिशेने. सचिन भोईर येत आहेत. 25 मिनिटात एक इनिंग कंप्लीट करायची, लक्षात घ्या. सचिन साईसाठी पहिला चेंडू इथून एक ऊर्जा मिळाली. ज्या 28 धावा शेवटच्या षटकात सचिनने बनवल्यात त्या गावदेवी उंबारली पोटी बसला एक ऊर्जा देऊन जाणार. कारण या क्रीडांगणामध्ये जेव्हा जेव्हा उंबारली संघ एक ट्रॉफी आपल्या घरी घेऊन गेलेत. देसाई संघ आपण विचार केला मागच्या वर्षी 7 फायनल त्यांनी जिंकल्यात. उंबारली संघाने 6 फायनल जिंकल्या. त्यामुळे एका पॉईंट्सने ते मागे राहिले. त्यामुळे सर्वोत्कृष्ट संघ म्हणून देसाई संघाची निवड झाली. त्यामुळे बॅटल चांगलं रंगेल या दोन्ही टीम्समध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. फिल्डिंग चांगली, रनआउटचा धोका आहे मात्र नाहीये. एक धाव साईने वेगाने पूर्ण केली. तरी साईला असं वाटलं मी रनआउट होऊ शकतो. इथे मात्र इष्टरक्षक बीट झालेत आणि पंच सिनाफाडी सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आला. त्यामुळे 1+1 2 धावा मिळतील. 2 धावसंख्या पुढे सरकार अशोक आम्हाला सांगतायत 3 धावा. 40+ संघटने ऑफिशियल स्कोरर याच जवळ आपण पाहिलं तर याच शिलगावच्या बाजूला आपण गाव पाहिलं तर फडकेपाडा आणि त्याच गावातील अशोक पाटील आहेत. स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत आणि चांगले स्कोरर. स्कोरिंग करणे कोणाचंही काम नाहीये. सचिन राईट मोर द विकेट. इथे फटका चांगला आहे. शॉर्ट मिड विकेटला झेलची शक्यता म्हणता येणार नाही कारण की झेल कठीण होता. बॅकअप चांगला आहे रवीचा. मतलब प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे. असं म्हटलं तर प्रयत्न केल्यानंतर यश नक्कीच मिळतात. तसे प्रयत्न चांगले होते. 2 धावा साईच्या खात्यामध्ये मिळाल्यात. 58 धावा चेस 57 धावा चेस करायच्यात. 56 झालेत. 40+ संघटनेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. एक षटक संपल्यानंतर 5 धावा बोनसच्या स्वरूपात मिळणार आहेत देसाई पोटी. त्याचं कारण देसाई संघ वेळेवर उपस्थित राहिलाय. त्यांचा संघ आपण पाहिलं आयोजकांच्या वतीने कौतुक. सचिन राईट मोर द विकेट. फटका चांगला आहे. लॉंग ऑफ पूर्ण क्षेत्ररक्षक वेगाने आले श्याम मात्र त्यांना बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. साई मात्रेच्या बॅटमधून पहिला चौकार. चर्चेत राहिलेलं नाव आहे साई मात्रे. रेग्युलर क्रिकेट पहिली बाईक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण घरच्या मैदान देसाईच्या मैदानात त्यांना बाईक मिळाली. त्यानंतर 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांची अध्यक्ष चषक स्पर्धा 40+ मध्ये भारतातील सर्वात मोठी स्पर्धा तिथे त्यांना बाईक मिळाली. त्यानंतर शिडूनची नाईट स्पर्धा तिथे साईला बाईक मिळाली. म्हणजे 3 बाईक आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत साईने पटकावली. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर 7 बाईक पटकावणारा सचिन भोईरला विसरून चालणार नाहीये टेनिस क्रिकेटमध्ये. सचिन राईट मोर द विकेट. फटका चांगला आहे. चेंडू उंच गेलाय आणि जाईल स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. साईच्या बॅटमधून पहिला धमाका षटकार.
40 प्लस सील संघाचे तकदीरचं मी कौतुक करेल. लगेच चेंडू त्यांनी हाणून दिला मैदानात. हा फायदा असतो ज्यावेळी इथे मात्र इनसाइड आउटच्या माध्यमातून अजून एक सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जाईल. साई मात्र ऑन फायर. चौकार. सचिन म्हात्रे गोलंदाजी करत होते देसाई संघाचे. त्याने शेवटच्या षटकात धावा खर्च केल्या होत्या 28. दुसरी इनिंग अशी सुरू झाली. साई मैदानात आले. ज्या पद्धतीने त्यांनी फटकेबाजी केली पहिल्या षटकात धावा आल्या 19 आणि 5 रनची पॅनल्टी म्हणजे 24 धावा पहिल्या षटकात धावपलकावती लागल्या त्या देसाई 40 प्लस संघाच्या. म्हणजे शेवटच्या षटकात काय घडलं होतं ते लक्षात ठेवून साई आणि जितू मैदानात उतरले आणि त्या धावा त्यांनी कव्हर केल्या. त्यांच्या मनात हेच होतं 18-20 आल्या तर 5 आपल्याला ऑलरेडी मिळणार आहेत बोनसच्या स्वरूपात. त्यामुळे 57 चेस करायच्या होत्या आणि आता 24 धावा धावपलकावरती लागल्यात. त्यामुळे 33 धावा अजूनही करायच्या 24 बॉलमध्ये. मॅच संपली नाहीये. मात्र या क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती जर तुम्ही एक नजर टाकली तर दोन्ही इनिंग धावा बनतायत. कारण पहिल्या इनिंग मध्ये ते चित्र तुम्ही पाहिलेलं आहे. सुंदर ट्रॉफीज या स्पर्धेच्या तुम्हाला पाहायला मिळतात. 8 संघामध्ये फक्त बाळूपाटी तुम्हाला 2 मॅचेस जिंकायचे आहेत. एक ट्रॉफी तुमच्या गावामध्ये जाईल. बघा फॅक्सिबल क्रिकेटर चंद्रकांत पाटील आगासन यांचे आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. हा चांगला चेंडू होता. यष्टेक्षक योगेशला मला वाटतं कदाचित थोडीशी दुखापत झाली. भाल 40 प्लसने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एक चांगला संघ आहे. मागच्या वर्षी सीझनची सुरुवातीला 2 स्पर्धा सलग त्यांनी जिंकल्या. त्यानंतर भाईंची स्पर्धा पण पहिली अध्यक्ष चषक तिथेही खूप चांगला खेळ राहिला होता. पप्पूने जबरदस्त खेळ केला होता. सचिन चिकनकरचा उल्लेख करेल. गणेश म्हात्रे सारखे लेजंड क्रिकेटर या संघामध्ये. इथे फटका सुंदर आहे. टायमिंग झालं नाहीये. सचिन भोईर लॉंगॉनला चूक होणार नाहीये. जितू पाटीलला माघारी परतावं लागेल आणि साई म्हात्रे कदाचित हेच सांगतात. आल्या म्हणजे मॅच संपली नाही. दुसऱ्या इनिंगच्या पहिल्या ओव्हरमध्ये सचिनने 19 दिल्या. 5 रनची पॅनल्टी 24 झाल्या. मॅच संपली नाहीये. दोन्ही झुंजार संघ आहेत. दोन्ही संघ कधी हार मानत नाही शक्यतो. दोन्ही संघांना माहिती आहे मॅच शेवटच्या बॉलपर्यंत जाऊ शकते. हा चांगला चेंडू होता. सन्मान दिला. इथे मात्र शॉर्ट कव्हर वरनं क्षेत्ररक्षक घेत आहेत. फिल्डिंग खराब आहे. फिल्डिंग खराब आहे. गुरु देत मला वाटतं 2 धावा मिळतात. कारण तुम्ही क्रिकेटमध्ये हाताचा वापर जास्तीत जास्त करणं गरजेचं आहे. फुटबॉलचा वापर तुम्ही कधी करू शकता ज्यावेळी तुम्ही बाउंड्री लाईन वरनं वेगाने धावता. त्यावेळी तुम्ही पायाचा वापर करू शकता. 2 रन्स इथे मिळालेत. 26 कदाचित ज्यावेळी अशोक जितू बाद झाले साईनी कदाचित सांगितलं की तू फक्त स्टेअर केलं. जास्त ताकद वापरली नाहीये. या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत क्रिकेटमध्ये. तुम्ही पंच करता, ताकद वापरता, टायमिंग या सर्व गोष्टी क्रिकेटमध्ये महत्वाच्या असतात. आणि तिथे कुठेतरी ताकदीचा वापर जितू पाटीलने केला नाही. आणि सचिन म्हात्रे आलेत मैदानात. पप्पू या नावाने प्रसिद्ध आहेत. पुन्हा डॉट बॉलची समाप्ती होईल. सचिन म्हात्रे कदाचित सचिन म्हात्रे बाळू पाटील मैदानात गेलेत. कदाचित त्यांच्या मनामध्ये हा विचार असेल की मी 28 दिल्या. ते विसरून सचिनला आता चांगली बॅटिंग करतील. 28 दिल्या म्हणजे मॅच संपली नाही. कारण तुमच्या इतर 4 गोलंदाजांनी फक्त 24 दिल्या होत्या. 28 दिल्या होत्या. त्यामुळे तुमच्या षटकात 28 आल्या म्हणजे मॅच संपली नाहीये. आणि साईला चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे तो 9 स्ट्राईक एंडलाय. आणि सचिन म्हात्रे सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहेत. रेग्युलर क्रिकेट सुद्धा त्यांनी भरपूर गाजवलेलं आहे. श्याम गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड द विकेट.
टप्प्याचा बॉल होता, व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही, मात्र पॉवर प्ले सुरू आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. दमदार चौकार. धावा झाल्यात बघा. धावेचा वेग किती वेगाने धावा पुढे सरकतात. हा चांगला चेंडू होता बघा. कधी चेंडू खराब, कधी चेंडू चांगले. मात्र 24 धावानंतर 6 धावा बळू श्यामने दिल्यात. 57चं टार्गेट होतं. पहिल्या षटकात 19, 5 रनची पॅनल्टी, 24 त्यानंतर 6 धावा झाल्या. 30, 27 अजूनही करायचे आहेत. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तुषाराम माई काहीतरी इशारा करतात आमचे पंच. विनोद आपण थोडंसं मैदान जायचं. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या प्लीज. उंबारली 40+ वेच्या बाबतीत थोडस आपण मागे येऊ. 18 चेंडूमध्ये 27 अजूनही करायचे आहेत. नक्कीच थोडीशी दुखापत सुद्धा खेळाडूला झाली कदाचित. पाणी हवंय का? स्प्रे नक्कीच. काही शरद ऑन द बे. स्प्रे आपल्याला पुरवला जाईल कारण थोडीशी दुखापत कदाचित योगेशला झालेली आहे. कारण या टीमचा एक चांगला गोलंदाज आहे योगेश पंडित यांना तुम्ही पाहतायत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. 18 बॉल 27. मॅच ऑन आहे. अजूनही मॅच संपली नाहीये. दोन्ही टीमच्या बाजूने मॅच. सीझन 40+ सीझन 2024-25 ला सुरुवात झाली आणि सीझनची पहिली स्पर्धा कोणी जिंकली तर गावदेवी उंबारली 40+ संघाने. तेव्हा देसाई संघालाही विसरून चालणार नाहीये. तो संघ सेमीफायनल मध्ये पराभूत झाला होता आगासन 40+च्या विरुद्ध. 6 बॉल 6ची गरज असताना 2 चेंडू डॉट आले होते दिलीप पाटील यांचे. त्यानंतर दिलीप पाटीलने काय केलं तर नवीन बॅट्समॅनला थोडासा ओरपीच चेंडू टाकला. जेव्हा मी ती मॅच पाहत होतो युट्यूबवर असं वाटलं ज्यावेळी 2 बॉल डॉट गेले मलाही कदाचित असं वाटलं की कदाचित दिलीप आता या धावा देणार नाहीये कारण त्यांच्याकडे हातभर चेंडू ते टर्न करतात. अठरा बॉल मध्ये अजूनही 27. श्यामने फक्त 6 धावा दिल्यात. योगेश अपील स्ट्रॉंग आहे मात्र गोलंदाज बघा योगेशचं मी कौतुक करेल. कोणत्या प्रकारचं त्यांनी अपील केलं नाहीये कारण योगेशला माहिती आहे याच वेळी आम्ही ज्यावेळी चेंडू रिलीज होतो त्यावेळी समालोचक थांबणं गरजेचं आहे जेणेकरून पंच योग्य डिसिजन देऊ शकतात. आणि फॉलो थ्रू मध्ये ज्यावेळी गोलंदाज येतो त्यावेळी थोडंसं फॉस घेणं गरजेचं आहे. योगेश राईट एम राऊंड द विकेट. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. बॅकवर्ड स्कोर लेगला आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत आणि चेंडू पाहता पाहता सीमारेषेच्या बाहेर जाईल. साई मात्रेच्या बॅट मधून आलाय चौकार. डिझेलही थोडासा वेळ कमी मिळते त्याचं कारण आमचे सर्व स्वयंसेवक चेंडू लवकर आणून देतात. 16-23. 16 बॉल मध्ये 23 करायचे आहेत. चेंडू हवेत आहे मात्र योगेश 2 धावा इथे मिळाल्यात. योगेशला असं वाटलं श्याम येतील, श्यामला असं वाटलं पंडित येतील, चेंडू निर्देशही पडलाय. 15 बॉल मध्ये 21 अजूनही करायचे. देसाई 40+ संघ म्हटलं तर या टीमची रन मशीन आहे साई. साई ज्यावेळी लवकर बाद होतात संघ बऱ्याच वेळा अडचण येतो. 2023 मध्ये 1119 रन साईने बनवले आणि 2024 मध्ये 1113 आणि इथेही फटका चांगला आहे. गॅप भरपूर मोठी आहे मात्र श्याम भोर वेगाने आले होते मात्र त्यांना बेट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर होईल चौकार. प्रयत्न चांगले केले होते कारण चेंडूचा वेग थोडासा जास्त होता त्यामुळे हाताला त्यांच्या ब्रश होऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. पप्पू बाणे यांचे आगमन झाले. इथे मात्र दिशा दिली आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 रन इथे बेल. माणिक पाटील स्मृती चषक मध्ये अशोक तुमच्या माहितीसाठी पप्पू बाणे यांनी जबरदस्त स्कोरिंग केली होती 2 दिवस. त्यानंतर कोमल हिरवळे यांचा उल्लेख करेल. विनोद पाटील यांची जी स्पर्धा होती संदर्भचे
40+ ग्रामीण, 40+ 50+ शहरी आणि तालुका वाईज शहरी. ऑन साइडला खेळायचं होतं सचिन. लेग बायच्या स्वरूपात एक धाव इथे मिळाले. योग्य डिसिजन श्रीनाथ पाटील सर. तुम्ही पाहतायत पाण्याची मागणी करण्यात आलेली आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 15 रन्स अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. देसाई 40+ संघाला पुढच्या मॅच मध्ये भाल 40+ ने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते जुनी डोंबिवली 40+ या संघाला. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. 12 चेंडू 15ची गरज. बैराम पाटील यांच्या मनामध्ये जी शंका आहे ती दूर करण्याचा मी प्रयत्न करतोय. योगेश पाटील ज्यावेळी गोलंदाजी आले, पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा, चौथ्या चेंडूवरती चौकार, 5व्या चेंडूवरती एक सिंगल, 6व्या चेंडूवरती लेग बाईज, अशा 12 धावा आल्यात आणि आता 12 चेंडू अजून 15 करायचे आहेत. ओके बैराम पाटील. श्याम आले गोलंदाजी करण्यासाठी. सचिन मात्रे उर्फ पप्पू स्ट्राईक एंडला आहेत आणि गोलंदाज श्याम भोईर. 12-15. कदाचित 2 धावा झाल्या असत्या इथे, मात्र प्रयत्न केले नाहीये साई आणि सचिनने. 11 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे. अकरा चेंडू 14 धावा या मॅच मध्ये करायचे. 57चं टार्गेट भाऊ थोडंसं मोठं वाटवतं, मात्र 5 रनची पॅनल्टी यामध्ये ऍड झाली, त्यामुळे ते टार्गेट 5ने थोडंसं कमी झालं सुरुवातीलाच. आणि ज्या प्रकारे सुरुवात केली साईने, साईचा खेळच तसा आहे, सुरुवातीपासून आक्रमक तो भूमिका बजावतो. श्याम राईट ऑन द विकेट. फटका चांगला आहे, धावाही संपूर्ण 6 मिळतील. स्क्वेअर लेगच्या वरून ठोकलाय षटकार. देसाई 40+, मागच्या वर्षीचा शिलगाव 40+चा सदस्य. नक्कीच राजू मात्रे सदस्य आणि राजू स्वागत केलंय चौकाने साईने. साई पोहोचला वैयक्तिक 38-38 वरती. ज्या प्रकारे वाकलन वडवली बीच चर्चा आहे ना, तशी 40+ मध्ये उंबारले आणि देसाईची चर्चा आहे. त्यामुळे ही मॅच प्रेक्षकांना असंच वाटलं होतं भरपूर रंगतदार होईल. नंतर पहिले 4 षटकं जे गेली तिथे थोडंसं बॅकफुटर होता उंबारली पुढे. त्या 4 षटकात फक्त 24 रन्स आल्या, त्यानंतर 28, त्यानंतर सचिनने एका षटकात 28 बनवल्यानंतर पुन्हा त्या मॅच मध्ये आले. मात्र सचिन ज्यावेळी गोलंदाजी आले, सचिनने 19 रन्स दिले आणि 5 रनची पॅनल्टी म्हणजे 24 धावा त्याही षटकात धावफलकावरती लागल्या. फक्त 4 धावा विजय असून दूर आहे. 38 वरती बॅटिंग करतोय साई. चांगला चेंडू होता बघा, साई कौतुक करतायत कदाचित ह्या चेंडूचा.
घरी पडल्यानंतर बेगाने निघून गेला चेंडू. एक्स्ट्रेक्शन चांगलं तुम्हाला पाहायला मिळते. सचिन भोईर आहेत टेनिस क्रिकेटमध्ये. सचिन भोईर नावाची चर्चा संपूर्ण टेनिस क्रिकेटमध्ये राहिलेली आहे. ठाणे, रायगड, भिवंडी, रायगडमध्ये जाऊन सुद्धा 4 व्हीलर कार सुद्धा सचिनने जिंकलेली आहे ओवेच्या स्पर्धेमध्ये. इथे ऑन साईडला खेळायचं होतं बघा, म्हणजे स्क्वेअर लेग मिड विकेटला खेळायचं होतं, चेंडू लॉंग ऑनला गेलाय. आणि असं होतं क्रिकेटमध्ये ज्यावेळी ते बॉटम एंडला चेंडू लागतो. 1 रन ते मिळाले. 3 धावा अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. तीन धावा करायच्यात. विजयापासून 3 धावा दूर आहे. हो अजूनही असंच वाटतं की सचिन मात्र तर 28 धावांच्याच टेन्शन मध्ये ज्या प्रकारे ते बॅटिंग करतायत मैदानात. मॅच शेवटच्या षटकात जरूर गेले, कारण की आधी काय घडलं नाही हे महत्वाचं नाहीये क्रिकेटमध्ये. तुम्ही नंतर चांगलं करा तरी तुमच्या नावाची चर्चा होईल. आणि कदाचित साई हेच सांगतात त्याला 28 गेल्यात हरकत नाही, आता आपल्याला 6 बॉलमध्ये फक्त 3 करायचे. चला फिल्डिंग लगेच लावायची. वेळ जो वाया गेलाय तो आपल्याला कव्हर करायचंय. संपूर्ण शिलगाव 40+ क्रिकेट संघ, रेग्युलर शिलगाव संघ, ग्रामस्थ मंडळ शिलगाव यांची प्रचंड मेहनत असते. जेव्हा जेव्हा टेनिस बॉल क्रिकेट अंगामध्ये सुरुवात होते, स्पर्धा आयोजित केली त्यांनी भाऊ स्पर्धा ठेवणं सोपं आहे, मला त्याच्या मागे प्रचंड मेहनत असते. बोलणं सोपं असतं, करणं भरपूर कठीण आहे. आणि आज करून दाखवले ग्रामस्थ मंडळ शिलगाव आणि शिलगाव 40+ आणि रेग्युलरने. चला फिल्डिंग लावायची प्लीज. 6 बॉलमध्ये 3 करायच्यात. थोडी घाई करा. कदाचित महाराज नाही आहेत भाऊ पाटील, सीताराम पाटील नाही आहेत संघामध्ये. महाराज नाही आहेत. 20 मिनिटात बघा 4 षटके टाकले, त्यामुळे त्यांचे कौतुक होईल. किती आलेत? बघा कोळगावचे बघा लेजंड क्रिकेटर संभाजी म्हात्रे यांच्याकडनं सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा. आणि सध्या ते 50+ सुद्धा खेळतात, 40+ सुद्धा खेळतात, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. इथे चेंडूची समाप्ती बघा. नितीन गोलंदाजी करतात. पहिला चेंडू डॉट आलाय. 5 बॉलमध्ये 3 करायचे बघा. कंपल्सरी चेसिंग आहे. क्रिकेट असा खेळ आहे कधी काय होऊ शकतं. टेनिस क्रिकेट मध्ये आम्ही बऱ्याच वेळा पाहिलेत फेरबदल, उलट फेर. हाही चांगला चेंडू आहे. साई मात्रेला इथे पीट केलं बघा. कानी मे ट्विस्ट. 4 चेंडू आणि आता 3 धावांची गरज. कदाचित 5 रनची पॅनल्टी नसती तर अजून मजा आली असती, मात्र संघ उशिरा आलाय त्यामुळे ती पॅनल्टी उमाली 40+ने मान्यही केली. हा चेंडू जास्त बाहेर निघालाय पडल्यानंतर. 1 रन मिळाले. 4 चेंडूमध्ये अजूनही अशोक सांगतो 2 करायचे. कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे 2 करावे लागतील. कदाचित साईलाही असं वाटतंय की नवीन गोलंदाज आहे त्यांनाही त्यांच्या गोलंदाजीचा अंदाज नाहीये. नितीन पहिल्यांदा कदाचित नितीनला ते फेस करत असेल. आता फिरकी गोलंदाज आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये ही समस्या बऱ्याच वेळा राहिली आहे. फिरकी गोलंदाज जेव्हा जेव्हा येतात त्यावेळी नक्कीच अडचणी येतात बघा. सचिन काहीतरी सूचना करत आहेत नितीनला. हा चेंडू बघा सुश्राम माई दिले होते, थोडक्यात बचावले मला वाटतं. इथे मात्र सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचले साई आणि सामनाही जिंकलाय देसाई 40+ संघाने. कदाचित रनआउट झाले असते तर 1 रन अजून बनवावी लागली असती, पण सचिनचे प्रयत्न चांगले होते. 5 रनची जी पॅनल्टी लागली बघू कदाचित ती मागात पडली या मॅच मध्ये असे म्हणायला हरकत नाहीये. मात्र अभिनंदन करूया देसाई 40+ संघाचा जो शिलगाव चषकचा मागच्या वर्षीचा चॅम्पियन